अलेक्झांडर द ग्रेट, जगज्जेता. ब्रिटिश एम्पायर इथे सूर्य मावळत नसलेलं साम्राज्य आहे. सोव्हिएट युनियन जगातली दुसरी सुपर पॉवर आणि अमेरिका इतिहासातील सर्वात पॉवरफुल मिलिटरी. आता हे सगळं आपण का म्हणतोय? कारण या सगळ्यांनी अफगाणिस्तान जिंकण्याचा प्रयत्न केला होता. सगळे हरले. कारण काय? माउंटन्स. अफगाणिस्तानचे माउंटन्स, डेझर्ट आणि आयसोलेटेड व्हॅलीज हे डिफेन्सिव्ह गोरिला वॉरफेअरसाठी परफेक्ट आहे. कुठलीही फॉरेन आर्मी इथे येते तेव्हा तिची लॉजिस्टिक ताकद संपते. हिंदुकुश माउंटन्स जगातले सर्वात अनफॉरगिव्हिंग लँडस्केप्स आहेत. माउंटेन्स उंच आहेत, व्हॅलीज अरुंद आहेत, वेदर एक्स्ट्रीम आहे आणि मॉडर्न आर्मीसाठी हे सगळं एक वाईट स्वप्नासारखं आहे. पॅटर्न बघा. ब्रिटिश एम्पायर अफगाणिस्तानमध्ये हरला. काही दशकातच तो कोसळून गेला. सोव्हिएट युनियन 1979 मध्ये अफगाणिस्तानमध्ये घुसलेला आहे. 10 वर्षे तिकडे लढला. 15,000 सोल्जर्स देखील मेले, तरी सुद्धा हरला. आणि 2 वर्षात सोव्हिएट युनियन संपून गेलं. अमेरिका जगातली सर्वात लांब वॉर लढला, म्हणजे वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2 पेक्षाही लांब. 20 वर्ष, $2 ट्रिलियन खर्च केले आणि 2021 मध्ये परत गेला. त्याच्या दुसऱ्या दिवशीच तालिबान सत्तेत आलं. अफगाणिस्तानची एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे, टाइम. तुमच्याकडे वॉचेस आहेत, आमच्याकडे टाइम आहे. हे अफगाण सेईंग आहे. जगातल्या सर्वात मोठ्या सत्याचं सार. आता यात भारतासाठी काय धडा आहे? तर अफगाणिस्तान हा एशिया, युरोप आणि मिडल ईस्ट यांच्या क्रॉस रोडवर आहे. म्हणून प्रत्येक एम्पायर त्याला जिंकायला निघतो. पण जिओग्राफी बदलत नाही आणि जे जिओग्राफी विसरतात ते इतिहास विसरतात. भारताने अफगाणिस्तानमध्ये काय केलं माहिती आहे? मिलिटरी नाही पाठवले, फक्त डॅम्स, स्कूल्स, रोड्स हे बांधून दिलं. आणि हेच भारताचं सर्वात स्मार्ट मूव्ह आहे. गन्स नाही, गुडविल. अशाच माहितीसाठी या चॅनलला फॉलो करून ठेवा, शेअर करा आणि पाहत राहा जगात काय चाललंय.